नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष्यवरती. एमपीएससी लक्ष्य मध्ये आपण काही क्लासेस कंडक्ट करतोय, एक वेगळ्या पद्धतीने क्लासेस घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये आपलं एक इंटरॅक्शन जे आहे ते होणार आहे. आणि या इंटरॅक्शन साठी आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. इथे एक फायदा आपल्याला असा होणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला माझ्यासोबत जे आहे ते डायरेक्ट इंटरॅक्शन जे आहे ते करता येणार आहे. आता हा जो क्लास आपला असणार आहे ना, या क्लासेसमध्ये ज्या काही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत त्या चालू घडामोडींची सिरीज जी आहे ती आपण कव्हर करणार आहोत. चालू घडामोडींमध्ये रोजच्या चालू घडामोडी आपण कव्हर करतोय आणि या रोजच्या चालू घडामोडींमध्ये एक सिरीज जेणेकरून तुमचं चांगल्या प्रकारे कव्हर व्हावं हा एक माझा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व काम जे आहे ते करणार आहोत. तर फार वेळ न करता जे आहे ते आपण या क्लासला जी आहे सुरुवात करूयात. तुमच्या समोर जे आहे त्या चालू घडामोडी मी घेऊन येणार आहे. या चालू घडामोडींची जी बाब आहे ती आपण इथे कव्हर करूयात. तर सुरू करूयात आपण आपला आजचा क्लास. एक चांगलं इंटरॅक्शन जे आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे. येस, चला. 29 जून 2021 आजची तारीख आहे आणि आजच्या तारखेच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या की मी इथे कव्हर करणार आहे. रोजचं न्यूज अनालिसिस आणि यासाठी आपण जो रेफरन्स घेतलाय तो लोकसत्ता आणि पीआयबी याचा घेतलेला आहे. थोडक्यात पण महत्वाच्या काही न्यूज ज्या आहेत त्या आपण इथे कव्हर करणार आहोत. लोकसत्ताच्या माध्यमातून आलेल्या न्यूज आपल्याला इथे ज्या आहेत त्या बघता येणार आहेत. बघा, आजची जी एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. 29 जून आजचा दिवस जो आहे तो भारतभर सांख्यिकी दिवस किंवा स्टॅटिस्टिक डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. पी सी महालनोबिस, प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा हा जन्मदिवस आहे. तर हा सांख्यिकी दिवस म्हणून जो आहे तो कधीपासून साजरा होतो? 2000, 2005, 2006 की 2014? आता हे जे आपण सगळं काही बघतोय यामध्ये काय एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की हा जो दिवस आहे हा कधीपासून जो आहे तो साजरा केला जातोय, कधीपासून जो आहे तो हा दिवस साजरा केला जाणार आहे. आता याबद्दलची जी आहे ती डिटेल आपण पुढे जे आहे ते समजून घेणार आहोत. पहिले महत्वाच्या न्यूज. केंद्राचा कर्ज हमी दिलासा. आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटी आणि पर्यटनासह अन्य क्षेत्रांना 60,000 कोटी रुपये अलॉट करण्याची घोषणा भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सोबतच आत्मनिर्भर भारत ही जी एक योजना आणली होती, या आत्मनिर्भर भारत योजनेला काय मिळालंय? एक्सटेन्शन मिळालंय. करोना संकटग्रस्त क्षेत्राला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1,10,000 कोटी रुपयांची कर्ज हमी, एक बाब लक्षात घ्या, ही जी योजना आहे ही कर्ज हमी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी तर अन्य क्षेत्रांसाठी एकत्रित 60,000 कोटी रुपयांची कर्ज हमी घोषणा अर्थमंत्र्यांनी दिली. आरोग्य क्षेत्र बघा, या वेळेमध्ये आरोग्य क्षेत्र जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण आरोग्य क्षेत्राचं जोपर्यंत आपण आरोग्य क्षेत्राला जोपर्यंत आपण तयारी करत नाही किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये आपण एकदम छान प्रकारे तयारी करत नाही तोपर्यंत जे आहे इथे जे आहे ती पुढची प्रगती आपल्याला करता येणार नाहीये. कर्ज हमी योजनेमध्ये आरोग्य क्षेत्र, एमएसएमई, लघु आणि मध्यम व्यापारी, व्यावसायिक, पर्यटन संस्था, पर्यटक मार्गदर्शक म्हणजे गाईड्स ज्यांना आपण म्हणतो, यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या विकासासाठी ज्याच्यामध्ये जे थर्ड वेव्ह येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि ज्यामध्ये लहान मुलांना त्रास होऊ शकतो, तर 23,220 कोटींचं अतिरिक्त सहाय्य केलं जाणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. आणि वेगवेगळ्या कर्ज हमी योजना आहे, पण यामधून एक बाब आहे की 8 महानगरांना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे. 50% कर्ज हमी विस्तारीकरणासाठी आणि 75% हमी नव्या प्रकल्पांना दिली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 7.95% म्हणजे 8% पेक्षा कमी दराने कर्ज दिलं जाणार आहे. आणि मॅक्सिमम जर बघितलं तर 100 कोटींच्या कर्जावर 3 वर्षांची हमी, म्हणजे गव्हर्नमेंटने काय घेतलंय? गॅरंटी घेतलेली आहे. बाल आरोग्य सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. हा निधी राज्यांना तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि अतिदक्षता विभागामधल्या बेड्स, अँब्युलन्सेस, ऑक्सिजन सप्लाय आणि आरोग्य विषयक उपकरणं जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, औषधं यांच्या
पायाभूत सुविधांसाठी निधी पुरवला जाणार आहे. आपत्कालीन कर्ज हमी योजनेची तरतूद 50% म्हणजे 1.5 लाख कोटींनी वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये आता 3 लाख कोटींवरून 4.5 लाख कोटी खर्च करण्यात जी तरतूद होती ही 4.5 लाख कोटी करण्यात आलेली आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलंय, लोनची लिमिट वाढवली आहे. लोनवरती जे गॅरंटी गव्हर्नमेंट घेणार आहे आणि ज्या लघु वित्तीय संस्था आहे त्यांना जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे. जे छोटे कर्जदार आहेत यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. नवीन कर्ज आणि थकीत कर्जाची परतफेड या दोन्ही गोष्टींसाठी हे उपयोगी ठरणार आहे. असं नाही की फक्त नवीनच कर्ज दिलं जाणार आहे. आता जो 2 वर्षाचा कालावधी जवळपास झालेला आहे, या 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी आपण म्हटलं तर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचशी थकबाकी आहे. कारण की व्यापारी वर्ग जो आहे, व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागतोय. आणि काल या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक छोटा आंदोलन सुद्धा झालं. कारण की जे निर्बंध आहे, महाराष्ट्रामध्ये निर्बंध वाढलेले आहेत. स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर दुकानं जी आहे ती सकाळी 7 ते 4च्या दरम्यान जी आहे ती उघडण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गावरती परत निर्बंध आले, जे की सर्व खुलं करण्यात आलं होतं. परंतु आता जे आहे ते 3ऱ्या गटामध्ये सर्व शहरांना, सर्व जिल्ह्यांना टाकण्यात आलंय. त्यामुळे निर्बंध जे आहेत ते अजून कडक असणार आहे. 7 ते 4 या वेळामध्ये व्यापारी प्रतिष्ठान जे आहे ते चालू असणार आहेत. वीकेंडला सर्व काही जे ते बंद असणार आहे. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन आणि योजनेलाही वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 वर्षाची ही जी योजना आहे ही चालू आर्थिक वर्षात सुरू झालेली आहे. तर हे सगळं काही जे आहे ते आपण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर ही जी योजना आहे ही गव्हर्नमेंटने आणली आहे. आणि आत्मनिर्भर भारत हा जो गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट होता, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना जी होती याच्या अंतर्गत ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळालेल्या आणि प्रतिमा 15,000 पर्यंत वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ जो आहे याच्यामधला कंपनी आणि कर्मचारी यांचा हिस्सा जो की 12% म्हणजे पीएफ जो असतो, या पीएफ मध्ये जे आहे 12% रक्कम कर्मचारी भरतो आणि 12% रक्कम जी आहे ही जो एम्प्लॉई असतो, जी कंपनी असते, हे भरतात. तर हा सगळा वाटा कोण उचलणार आहे? गव्हर्नमेंट उचलणार आहे. त्यासाठी मागच्या वर्षी 22,500 कोटींची तरतूद करण्यात आली होती आणि जवळपास 21.5 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला होता. 902 कोटी देण्यात आले होते. ती जी आहे ती अजून वाढ केलेली आहे. तर नेमक्या या घोषणा काय काय आहेत त्याचे एक समरी आपण बघूयात. आरोग्य क्षेत्राला 7.95% दराने 50,000 कोटींची कर्ज हमी. मुलांसाठी खाटा उपलब्ध करण्यासाठी 23,220 कोटी. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांना 8.25% दराने 60,000 कोटींची कर्ज हमी देण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी 5 लाख पर्यटकांना मोफत विजा, वन टाइम विजा असणार आहे. जे विदेशी पर्यटक येतील त्यांना, पर्यटकांना जो आहे तो कुठलाच फीस जी आहे ती भरावी लागणार नाही. 5 लाख पर्यटकांना मोफत विजा दिला जाणार आहे. 50% कर्ज हमी प्रकल्प विस्तारासाठी, 75% हमी नव्या प्रकल्पांना देण्यात आली आहे. आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी 88,000 कोटी रुपयांचं पॉलिसी कव्हर, विमा कवच जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तर ह्या महत्वाच्या होत्या. आता याच्यामध्ये पर्यटन क्षेत्रासाठी काय काय देण्यात आले, कारण की पर्यटन क्षेत्र या सर्व गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर पर्यटन क्षेत्राला सर्वात जास्त फटका जो आहे तो पडलेला आहे. कारण भारतामध्ये टुरिझम इंडस्ट्री चांगली आहे, बरेचसे विदेशी पर्यटक भारतामध्ये येतात. मग आता कोविडचा जो प्रादुर्भाव झाला त्यामुळे भारतामध्ये आवागमन जे आहे ते बंद आहे. कोणी फॉरेन टुरिस्ट जे आहेत ते सुद्धा भारतामध्ये येत नाहीयेत. मग पर्यटकांना, पहिल्या 5 लाख पर्यटकांना मोफत टुरिस्ट विजा जो आहे तो देण्यात येणार आहे आणि हा फायदा एकदा देण्यात येणार आहे. 100 कोटींची ही योजना 22 मार्च 2022 रोजी सुरू होईल. शिवाय नोंदणीकृत 11,000 पर्यटक मार्गदर्शकांना म्हणजे जे गाईड आहेत त्यांना 1 लाख, तर पर्यटक कंपन्यांना 10 लाख रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे गाईड आणि कंपनी जे आहेत त्यांना कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे. तुम्ही आपलं चॅनल जे आहे एमपीएससी लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित दिसतील. इथे जे आहे तुम्ही टीचमेंट हे जे ऍप आहे हे सुद्धा डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपले करंट अफेअर्सचे क्लासेस होणार आहेत, ज्याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. आणि आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत या बॅचेसमध्ये तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते एनरोल करू शकता. राज्यसेवा, कंबाईंड आणि मंथली बॅच जी आहे ही सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला
प्री आणि मेन्सची तयारी जी आहे ती करून घेतली जाणार आहे. सगळं काही तयारी तुमची करून घेतली जाणार आहे आणि एमपीएससी लक्ष ऍप वरती होईल, तुम्हाला सगळा फायदा जो याच्या माध्यमातून करून दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की जे उच्च शिक्षण या वर्षामध्ये होत आहे 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कांमध्ये जी आहे ती सवलत मिळणार आहे. झालं काय की ट्युशन फी जी आहेत, ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, ट्युशन फी जी आहे ती शिक्षण जे महाविद्यालयात त्यांनी कलेक्ट केलं, पण जिमखाना फीस किंवा बाकीच्या तिथल्या ज्या फॅसिलिटीज वापरल्या जातात यासाठी जे शुल्क घेतलं जात आहे हे सगळं शुल्क जे आहे ते घेतलं जाणार नाही, कारण की त्या फॅसिलिटीज आर नॉट बिंग युज्ड. तर ही जी आहे सवलती दिल्या जाणार आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक निर्णय घेते ज्याच्या माध्यमातून कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढवली जाणार आहे आणि त्यासाठी एक नवं धोरण जे आहे ते ठरवलं जाणार आहे. मग यासाठी काय केलं, यांनी एक समिती स्थापन केली आहे आणि कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं या अनुषंगाने ही एक समिती जी आहे स्थापन केली आहे, ज्याच्यामध्ये काय होईल, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे हे सगळे जे कृषी आधारित क्षेत्र आहेत या कृषी आधारित क्षेत्रांमध्ये काय केलं जाणार आहे, कृषी आधारित क्षेत्रांमध्ये सगळ्यांना जो आहे तो फायदा करून दिला जाणार आहे. क्लिअर? त्यानंतरची जी पुढची बातमी आहे, या समितीमध्ये विविध माजी कुलगुरू वगैरे मोठमोठे लोक जे आहेत ते याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि नेमकं विद्यापीठांमध्ये काय काय करून दिलं जाणार आहे यासाठी जो आहे तो यासाठी जे आहे त्यांना मदत केली जाणार आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. आरोही, तुमचं सुद्धा स्वागत आहे. काय होतं की या ज्या क्लासेस आहेत या क्लासेसमध्ये तुम्ही एक इंटरॅक्शन जी आहे ती माझ्यासोबत करू शकता आणि तुम्हाला जे ते सगळं काही आपण याच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम जो आहे तो आपण चालू केलेला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला सुद्धा जी आहे ती चर्चा याच्यामध्ये करता येणार आहे, चॅट करता येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे ते स्वतः सुद्धा जे आहे ते इथे मला बघता येणार आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला. तर हा एक आपण सकाळचा 7 ते 7:30चा क्लास जो आहे तो आपला इथे आपण चालू घडामोडींचा जो आहे तो कव्हर करतोय, ज्याच्या माध्यमातून सर्व काही आपल्याला कव्हर करायचं आहे. पुढची जी बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये एक उपक्रम राबवला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. समुद्राच्या पाण्याचं निःक्षारीकरण म्हणजे काय, तर आरओ जे आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस ही जी पद्धत आहे वापरली जाते, ज्याच्या माध्यमातून समुद्राच्या पाण्यामध्ये जे क्षार किंवा सॉल्ट्स आहेत या सॉल्ट्सला बाहेर काढून काय केलं जाणार आहे, त्यामधून पिण्यायोग्य पाणी जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे. तर कसं असणार आहे की यामध्ये एक प्रोजेक्ट चालू केला जाणार आहे 2022च्या सुरुवातीला जे यापासून कामाला चालू होणार आहे आणि 2025 पर्यंत जे आहे या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा जो आहे तो सुरू होण्याची अपेक्षा केली जाईल. बरेचसे देश आपण बघितले, जसं बघा लक्षात घ्या, मालदीव्स वगैरे आहे, तिथे जे आहे ते पिण्याचं पाणी उपलब्ध नाही, किंवा युएई असू द्या, या क्षेत्रामध्ये जे आहे पिण्याचं पाणी जे आहे ते फार कमी उपलब्ध आहे. मग हे लोक काय करतात, तर हे लोक काय करतात, समुद्राचं जे पाणी आहे हे समुद्राचं पाणी घेतलं जातं आणि मोठमोठ्या आरओ प्लांट्स, रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेसच्या अंतर्गत त्यातून क्षार काढून पिण्यायोग्य पाणी जे आहे ते बनवलं जातं. मग मुंबईने जे आहे इस्रायलच्या मदतीने हा एक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये 200 दशलक्ष 200 मिलियन लिटर पाणी जे आहे याचा रोज जे आहे ते निःक्षारीकरण करून ते पाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये वापरलं जाणार आहे. तर हे या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान जे आहे काही देशांकडे आहे, त्यासाठी इस्रायल सोबत भारताने हा करार केलाय आणि इस्रायलचे तिथले जे अँबॅसेडर आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये जी आहे ती हजेरी लावली होती आणि 2025 पर्यंत भारतामध्ये अशा प्रकारे मुंबईमध्ये जे अशा प्रकारचं कार्यक्रम जो आहे तो चालू
होणार आहे. या प्रकल्पाची नेमकी वैशिष्ट्य काय, म्हणजे सगळं काही जे आपण न्यूज बघतोय आणि त्यानंतर एक समराईज सुद्धा बघतोय. 200 दशलक्ष निश्चारीकरण प्रकल्पाचा भविष्यामध्ये जे आहे 400 दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार केला जाऊ शकतो. मे 2022 पर्यंत यासाठी जो आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला जाणार आहे आणि 2025 मध्ये प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा ठेवण्यात आली आहे, जेणेकरून मुंबईकरांना पिण्यासाठी जे आहे ते पाणी मिळणार आहे. अनियमित लहरी पाऊस आणि वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी 15 ते 20% पाणी कपातीला सामोरं जावं लागतं. मग त्यासाठी मात करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. आणि एमटीडीसी कडून मनोरी मालाड इथे जे आहे यासाठी जागा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ज्याला आपण एमटीडीसी असं म्हणतो. एमटीडीसी काय करतं रे? एमटीडीसी काय करतं तर एमटीडीसी जे आहे यामध्ये, गुड मॉर्निंग आरोही, गुड मॉर्निंग. आणि एक चांगलं आहे, तुम्हाला मी बघू शकतो, माझ्यासोबत तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर बोलायचं असेल तर इथे चर्चा सुद्धा जी आहे तुम्हाला याच्यामध्ये करता येते. सध्या जे म्यूट केलेलं आहे आपण, पण तुम्ही जे आहे या माध्यमातून जे आहे ते आपल्यासोबत जी आहे ती डायरेक्ट चर्चा सुद्धा जी आहे ती करू शकता. ठीक आहे. बरं 2022 मध्ये याचा प्रोजेक्ट रिपोर्ट येणार आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प जो आहे तो चालू होऊ शकतो. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली जाणार आहे आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे. त्यानंतरची न्यूज की म्हणजे एक सिरो सर्वे करण्यात आलाय, सेरो सर्वेक्षण करण्यात आलंय मुंबईमध्ये, ज्याच्यामध्ये असं आढळलंय की मुंबईमधल्या निम्म्याहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज ज्या आहेत त्या मिळाल्या. प्रतिपिंड म्हणजे काय? अँटीबॉडीज मिळालेल्या आहेत. या अँटीबॉडीज मध्ये काय, याच्यामुळे काय झालंय की सिरो सर्वे म्हणजे काय, ब्लड टेस्टिंग जे आहे केलं जातं. आणि या ब्लड टेस्टिंग मध्ये असं लक्षात घेतलं जातं की जे काही ब्लड मध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या का, किंवा कोविडशी किंवा कोरोनाशी लढणारे जे प्रतिपिंड जे आहेत ते डेव्हलप झाले का, याबद्दलचं सर्वेक्षण केलं जातं. आता जसं तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होते की तिसऱ्या लाटेमध्ये 50% तिसऱ्या लाटेमध्ये जे आहे जास्त धोका जो आहे तो लहान मुलांना असणार आहे. लसीकरण जे आहे ते अजून चालू झालेलं नाही. येत्या ऑगस्ट पासून जे आहे ते 12 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी जे आहे लस येऊ शकते. झायडस कॅडिला जी आहे ती लस डेव्हलप करते. नेक्स्ट मंथ मध्ये त्याचे ट्रायल्स जे आहेत त्या कम्प्लीट होणार आहे. पण त्यापूर्वीच असं लक्षात आलंय की मुंबईमधल्या 50% अधिक मुलांच्या नमुन्यांमध्ये कोरोना प्रतिपिंड आढळली आहेत. म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 50% अधिक मुलांना संसर्ग झाला होता, पण त्यातून ती रिकव्हर झाली आहे. तर सिरो सर्वे म्हणजे सिरोलॉजिकल सर्वेक्षणामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला होता. मग त्या धर्तीवरती जे आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि जवळपास 50% जास्त मुलांना मध्ये जे आहे की अँटीबॉडीज जे आहेत ते आढळले. जवळपास 24,000 मुलांवरती हे टेस्टिंग जे आहे ते करण्यात आलं होतं. मार्च 2021 मध्ये जर बघितलं तर 39.04% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या होत्या. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये जे आहे ही संख्या टक्केवारी वाढली. याच्यावरून असा अंदाज काढण्यात आला होता की 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनाचा संसर्ग जो आहे तो झाला होता. यासाठी 2,500 मी थोडस चुकीने 24,000 बोललो, 2,500 रक्त नमुने जे आहे ते घेण्यात आले होते. आणि हे जे रक्त नमुने होते ना हे अनोळखी होते, म्हणजे असं घेण्यात आलं नाही की कोणाचं माहिती आहे. तर वेगवेगळे टेस्टिंग करण्यात आले होते. याच्यामध्ये या टेस्टिंग मध्ये जे आहे ते हे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक अंदाज असा काढला जातोय की अँटीबॉडीज ज्या आहेत त्या डेव्हलप झाल्यात. आता वयोगटानुसार जर बघितलं तर बघा सगळ्यात जास्त अँटीबॉडीज ज्या आहेत त्या 10 ते 14 वयोगटामध्ये डेव्हलप झालेल्या दिसतात. 1 ते 4 मध्ये 51.04%, 5 ते 9 मध्ये 27.33%, म्हणजे या गटामध्ये जे आहेत त्या कमी झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त जे आहे त्या 10 ते 14 वयोगटामध्ये आणि 15 ते 18 पर्यंत जे आहे ते 51.39%, म्हणजे सरासरी जर काढली तर 51.18% मुलांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या आहेत. तर बऱ्याचशा नोंदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जे निष्कर्ष काढले गव्हर्नमेंट लॅबमध्ये त्याच्यामध्ये 54.36% मिळालं. तर प्रायव्हेट लॅबमध्ये जे आहे ते 47.03% लॅबमध्ये जे आहे ही प्रतिपिंड आढळून आलेली आहे. मॉन्सूनला सुरुवात झालेली आहे. मॉन्सून चालू झालेला आहे. जून महिन्यामध्येच मॉन्सून येतो. यामध्ये काही आकडेवारी समोर आली आहेत. या आकडेवारीनुसार एक बाब महाराष्ट्रामध्ये अशी लक्षात आलेली आहे की डिस्ट्रीब्युशन जे आहे इट इज व्हेरी मच अनइवन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. अनइवन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय
तर एक बाब लक्षात घ्या, यामध्ये झालं काय की काही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला. उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईमध्ये बघा 450 मिलीमीटरची सरासरी असते तर 960 मिलीमीटर पाऊस झाला. आणि काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो अत्यल्प झाला. धुळे जिल्ह्यामध्ये 108 मिलीमीटरची सरासरी असते, तर ही सरासरीच्या केवळ 58 मिलीमीटर म्हणजे 50% जो आहे तो पाऊस झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी जो आहे तो सरासरी एवढा पाऊस झालेला नाहीये. अकोला, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, बुलढाणा आपण बघतो तर या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते सरासरीपेक्षा कमी पाऊस जो आहे तो झालेला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये बघा, जसं भंडारा, रायगड, ठाणे, कोकणामध्ये जर सर्वात जास्त पाऊस जो आहे त्याची नोंद यावर्षी करण्यात आलेली आहे. तर एक अनइव्हन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे. अग्नी पी, पुढची जी न्यूज आहे ती आहे अग्नि पीच्या संदर्भात. अग्नि पी हे जे क्षेपणास्त्र आहे, या अग्नि पी क्षेपणास्त्राची, अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डीआरडीओने केली आहे. 1000 ते 2000 किलोमीटर एवढी याची क्षमता आहे. आणि ओडिसामधलं जे व्हीलर द्वीप होतं, ज्याला आता एपीजे अब्दुल कलाम असं नाव देण्यात आलेलं आहे, तर या एपीजे अब्दुल कलाम बेटावरनं याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. एक ऍडव्हान्स प्रकारचं एक क्षेपणास्त्र जे आहे, आणि या क्षेपणास्त्रामुळे अण्वस्त्र म्हणजे ज्याला आपण ऑटोमिक वेपन्स जे आहेत, न्यूक्लिअर वेपन जे आहेत, ते न्यूक्लिअर वेपन सुद्धा जे आहेत ते नेले जाऊ शकतात. आणि यामध्ये अचूकता जी आहे, या क्षेपणास्त्रामध्ये अचूकता जी आहे ती भरपूर जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि कॅनिस्ट्राइज क्षेपणास्त्र आहे, हे जे आहे प्रगत कॅनिस्ट्राइज क्षेपणास्त्र आहे. आणि 1 ते 2000 किलोमीटर याची मारक क्षमता आहे. त्याची यशस्वी टेस्टिंग जी आहे ती केलेली आहे. आता येऊया कुतूहल या सदरावरती, ज्यामध्ये आपण आजचा जो पहिला प्रश्न बघितला होता की प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा जन्मदिवस इंडियन स्टॅटिस्टिकल डे म्हणून साजरा केला जातो. यांचा जन्मदिवस हा आजचा आहे. 29 जून जो दिवस आहे हा स्टॅटिस्टिकल डे म्हणून साजरा केला जातो. 29 जून 1893 रोजी त्यांचा जन्म झाला. 1912 मध्ये जे त्यांनी फिजिक्स मध्ये डिग्री घेतली आणि पुढच्या शिक्षणासाठी ते कॅम्ब्रिज म्हणजे इंग्लंडला गेले. त्यांनी जे तिथून 1922 मध्ये प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कृषी, उद्योग, प्रशासन या क्षेत्रामध्ये जे त्यांनी भारतामध्ये एक महत्वाची कामगिरी केली होती. मग त्यांनी जे मानववंशशास्त्र जे आहे, जीवशास्त्र, हवामानशास्त्र यातील सैद्धांतिक आणि प्रत्यक्षात भेडसावणारे प्रश्न, संख्याशास्त्र ज्याला स्टॅटिस्टिक्स आपण म्हणतो, या स्टॅटिस्टिक्सनी त्यांनी सोडवले. आणि मोठ्या प्रमाणावर सॅम्पल सर्वे करण्याची संकल्पना जी आहे त्यांनी राबवली होती. या सॅम्पल सर्वेवरनं आज आपण जे आहे ते बरेचसे मॉडेल, स्टॅटिस्टिकल स्टडी जे आहेत ते बघतो. महालनोबिस अंतर या नावाने ओळखलं जाणारे एक संख्याशास्त्रीय गणन समूह आणि विश्लेषण वर्गीकरण या क्षेत्रामध्ये जे आहे त्यांचं कार्य जे आहे ते मोठं आहे. मानवशास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. कोलकातामध्ये 1931 मध्ये ISI, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, भारतीय संख्याशास्त्र संस्था याची स्थापना जी आहे त्यांनी केली होती. आणि मग त्याच्यामधून जे आहे CR राव जे आहेत हे सुद्धा संख्याशास्त्रज्ञ जे आहेत या ISI मधूनच शिकून जे आहे ते पुढे झालेले आहेत. तर नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली होती. आणि बरंच जे आहे महालनोबिस यांनी जे आहे बरंचसं जे आहे त्याच्यामध्ये संशोधन केलं होतं. महालनोबिस जे आहे ते 1955 ते 1967 या काळामध्ये नियोजन मंडळाचे सदस्य होते. आणि त्यांनी जी एक गणितीय चौकट दिली ज्याला महालनोबिस प्रारूप, महालनोबिस मॉडेल असं म्हटलं जातं, ही जी आहे ती पुढे आली होती. त्यांना पद्मविभूषण याने जे आहे ते सन्मानित करण्यात आलं होतं. आणि 28 जून 1972 त्यांचं निधन, म्हणजे कालच जे आहे त्यांचं निधन झालं. आणि आजचा जो आहे त्यांचा जन्मदिवस आहे. तर 2006 पासून त्यांचा जन्मदिवस भारतभर सांख्यिकी दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. जसं आपण बघितलं होतं ना की काय आहे, कुठल्या प्रकारचं पहिला प्रश्न जो आपण बघितला होता, त्या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं होतं की कोणत्या वर्षीपासून जो आहे ह्या यांचा दिवस जो आहे तो
2006 पासून. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? 2006. 2006 पासून जो आहे यांचा जन्मदिवस जो आहे तो साजरा केला जातो. जन्मदिवस स्टॅटिस्टिकल डे म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे, पुढच्या न्यूज आपण बघूयात. सगळे न्यूज जे आहेत ते एक एक करून आपण जे आहेत ते कव्हर करूयात. तुम्ही एक वेळा एनरोल झालात क्लासमध्ये की मग तुम्ही हा जो क्लास आहे कधीही बघू शकता. पूर्ण सिरीज जी आहे ती आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तुमच्यासाठी जे आहे ते सगळं चालू घडामोडीच्या नोट सुद्धा जे आहे याच्यामध्ये डायरेक्टली जे आहे ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे खूप चांगलं टूल जे आहे ते तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जॉन मॅकफी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या विनंतीवरून जॉन मॅकफी यांना स्पेनमध्ये अटक करण्यात आली होती आणि नुकतंच त्यांचं निधन झालंय. मॅकॅफे तुम्ही जे आहे हे ऐकलं असेल, बघितलं असेल, सिम्बॉल बघितला असेल. हे जे एक अँटीव्हायरस आहे, तर अँटीव्हायरस डेव्हलप करण्यामध्ये, अँटीव्हायरस म्हणजे सॉफ्टवेअरसाठी जे असतं ज्यामध्ये कम्प्युटरमध्ये जे आहे सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर टिकवून ठेवण्यासाठी किंवा कुठल्या प्रकारचं हे होऊ नये, त्याच्यावरती अटॅक होऊ नये यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे आहे ते निर्माण केलं जातं. तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा जनक जे आहे त्यांना म्हटलं जातं. तर जॉन मॅकॅफी जे आहे यांचं नुकतंच निधन झालंय, स्पेनमध्ये आहे. बऱ्याचशा त्यांच्यावरती जर बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या त्यांच्यावरती, व्यक्तिमत्वाने चांगला वाईट, सदाचारी दुराचारी, प्रामाणिक भ्रष्टाचारी, असं जे आहे त्यांच्यावरती बरेचसे आरोप जे आहे ते करण्यात आले होते. आणि कर चुकवल्या प्रकरणी जे आहे त्यांना अमेरिकेने जे आहे ते अटक करण्यासाठी स्पेनला जी आहे ती विनंती केली होती आणि स्पेनमध्ये बार्सिलोनामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती आणि तिथेच तुरुंगामध्ये असताना त्यांचं नुकतंच जे आहे ते निधन झालेलं आहे. तर मॅकॅफी असोसिएट्स यांनी जे आहे ते स्थापन केलं होतं आणि अँटीव्हायरस जे आहे, अँटीव्हायरस डेव्हलप करण्यामध्ये त्यांचा एक जो खाक्या होता आणि त्यांनी जे आहे ते सगळ्यात जास्त अँटीव्हायरस डेव्हलपमेंटमध्ये काम जे यावेळी केलं होतं. तर त्यांचं जे आहे ते नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्यांच्या संदर्भातील माहिती व्यक्तिवेदमध्ये, जे आजचं लोकसत्ताचं व्यक्तिवेद आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामधील काही बातम्या. T20 वर्ल्ड कप जो आहे आता डिक्लेअर केलेला आहे. सौरभ गांगुली BCCIचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आता डिक्लेअर केलंय की हा जो वर्ल्ड कप आहे, येणारी T20 वर्ल्ड कप स्पर्धा जी आहे ती भारतामध्ये न घेता UAE मध्ये घेतली जाणार आहे. कोविडचा जो प्रादुर्भाव आहे, हा कोविडचा प्रादुर्भाव कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे 28 जून ही तारीख BCCIला देण्यात आली होती, ICCने दिली होती की 28 जून पर्यंत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर हा निर्णय जो आहे तो भारताने घेतलेला आहे, BCCIने घेतलेला आहे की येणारा जो ICC वर्ल्ड कप आहे, हा ICC वर्ल्ड कप कुठे होणार आहे? UAE मध्ये. पहिले IPL स्पर्धा तिथे आयोजित केली जाणार आहे आणि IPL नंतर लगेच वर्ल्ड कपची सुरुवात तिथे केली जाणार आहे. विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, या नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची राही सरनौबत जे भारताची म्हटलं पाहिजे, भारताची राही सरनौबत आहे, हिने चमकदार कामगिरी करत 25 मीटर एअर पिस्टल मध्ये, 25 मीटर एअर पिस्टल मध्ये जे आहे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आणि तिला जे आहे ऑलिम्पिकची पात्रता, टोकियो ऑलिम्पिकची पात्रता जे आहे त्यामुळे मिळाले. मनू भाकर जी आहे, भारताची मनू भाकर, बरेचसे तिने मेडल्स यापूर्वी जिंकले आहेत. तर मनू भाकर जे आहे या स्पर्धेमध्ये 7व्या स्थानावरती आलेली आहे. सौरभ चौधरीने या स्पर्धेमध्ये जे आहे 10 मीटर एअर पिस्टल मध्ये त्याला जे आहे ते ब्रॉन्झ मेडल जे आहे ते मिळालं होतं. सौरभ चौधरी जे आहे त्याला ब्रॉन्झ मेडल यामध्ये या स्पर्धेमध्ये जे आहे ते मिळालंय. राही सरनौबत आणि यशस्विनी देसवाल यांनी जे आहे 10 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदक जे आहे यापूर्वी जिंकलं होतं. तर आता गोल्ड मेडल जे आहे ह्या स्पर्धेमध्ये जे आहे गोल्ड मेडल जे आहे ते भारताला मिळालेलं आहे. राही सरनौबत हिने गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. काही प्रश्न जे आहेत ते वारंवार विचारले जातात, त्याबद्दल माहिती जी आहे ती PIB मध्ये आलेली आहे की हे डेल्टा काय आहे, डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे आणि हा जो विषाणू जो आहे हा आपले व्हेरियंट असे का बदलतो, या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन PIBच्या माध्यमातून गव्हर्नमेंटनी केलंय. डेल्टा काय, डेल्टा जर हा जो कोविड-19 जो व्हायरस आहे, कोविड-19चा व्हायरस, ज्याला SARS-CoV-2 असं म्हटलं जातं, हा सिंगल स्ट्रॉटेड RNA विषाणू, म्हणजे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर अशा प्रकारे RNA आहे आणि याच्यावरचं त्याचं जे आहे ते कोडिंग राहतं, या RNA वरती असतं. माणसामध्ये कसा असतो? DNA असतो. DNA अशा प्रकारे हेलिकल असतो. तर इथे जे आहे ते DNA नाहीये, याच्यामध्ये व्हायरसमध्ये काय आहे? RNA आहे. या RNA वरचं जर
म्युटेशन किंवा त्याच्यामध्ये जो आहे तो स्वतःमध्ये डेव्हलपमेंट नेहमी करत राहतो. आणि हा जो विषाणू जे आहे एखाद्या पेशीमध्ये जेव्हा जातो तर त्याची पुनरावृत्ती करायला सुरुवात करतो, त्याचा रूप जे आहे ते सतत बदलत बदलत जातो. तर हे जे विषाणू रूप बदलतात त्याला व्हेरियंट म्हणतात. तर हे जे विषाणू जे आहे, व्हेरियंट विषाणू जे आहेत, हे आपले रूप स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी जे आहे ते बदलत जातात, जेणेकरून जी परिस्थिती येते या परिस्थितीशी जे आहे ते एकरूप झाले पाहिजे. या उत्परिवर्तनाचा परिणाम काय? तर या उत्परिवर्तनाचा परिणाम जो आहे तो म्हणजे जेव्हा संसर्गाच्या पातळीत उपचारांमध्ये बदल व्हायला सुरुवात होते तेव्हा उत्परिवर्तनाची सामान्य प्रक्रिया आपल्यावर परिणाम करायला सुरुवात करते आणि उत्परिवर्तनाचा जो आहे हे जे म्युटेशन होतं याचा मानवी आरोग्यावर सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थ परिणाम होऊ शकतो. म्हणजे असं नाही की परिणाम होईलच, काही काही वेळा जो तो पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो, काही काही वेळा निगेटिव्ह. सध्या जर कोविड-19चा आपण बघितला तर त्याचा परिणाम जो आहे तो मोस्टली निगेटिव्हच आहे. ज्याच्यामध्ये कसं आहे की जो नकारात्मक प्रभाव होतो त्याच्यामध्ये सामूहिक संक्रमण, प्रसार क्षमतेमध्ये वाढ, रोग प्रतिकार शक्ती कमी किंवा एखाद्या रोग जो आहे हा प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तीला संक्रमित करतो. शिवाय मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रतिसाद कमी होतो आणि मेनली याचा इफेक्ट जो होतो तो आपल्या लंग्स मध्ये होतो. तर याची तीव्रता जी आहे ती वाढू शकते. आता जर सकारात्मक परिणाम असा होतो म्हणजे हे जे डेव्हलपमेंट ज्यावेळी होतं त्याच्यामुळे हा विषाणू जो आहे तो जिवंत राहू शकणार नाही. पण कोणी जे तो काय करेल, स्वतःसोबत जिवंत राहण्याचा कुठलाही विषाणू जो आहे तो कसा परिणाम करेल, जिवंतच राहायचंय त्याला. त्यामुळे तो सकारात्मक मानवाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम जो आहे तो करणार नाही. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. इथे जे आहे चॅटमध्ये तुम्हाला जे आहे ते सगळं काही माझ्यासोबत चॅट करता येणार आहे. तुम्हाला व्हिडिओ प्रोफाईल जो आहे तो माझा बघता येणार आहे. या सगळ्यांमध्ये जी आहे ती आपण चर्चा जी आहे ती एकमेकांसोबत करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी जे आहे एक चांगलं टूल आपण घेऊन आलेलं आहे. आपण आपले याच्या पुढचे काही क्लासेस सुद्धा जे आहेत ते इथे आपण कव्हर करूयात, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आहे याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. तर इथे जे आहे आपण तुम्ही जे आहे इथे तुमच्यासोबत जी आहे ती चर्चा जी आहे ती आपण करणार आहोत. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत चर्चा करताच येईल. उद्यापासून जे आहे तो रेग्युलर 7 वाजता जो आहे तो आपण क्लास घेऊयात. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा जी आहे तुम्ही करू शकता. सो हॅव अ गुड डे फ्रेंड्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडीज. सगळ्यांना तुमच्या ज्या अभ्यासासाठी मी एक धन्यवाद देतो.